व्याकरणाचे काही नियम आहेत, हम्म. त्या नियमांना कसं म्हणजे पाठांतर केलं पाहिजे, किंवा काही क्वेश्चन आहे ज्या म्हणी वाक्यप्रचार असतील त्यातले व्होकॅब्लरीचा पार्ट आहे तो सतत पाठांतर करून घेतला होता. रिव्हिजन त्याच्यामध्ये महत्वाची की वाटते की एकदा वाचून होणार नाही, बरोबर. खूप जास्त रिव्हिजन पाहिजे, कष्ट करण्याची तयारी असेल तर ते जर समजून घेतलं तर नक्की त्या विषयाची सुद्धा भीती दूर होईल. ते असं होतं की आपल्याला आपले स्ट्रॉंग पॉईंट पण ओळखता आले पाहिजे, की मी जर मग कायद्याचा जर खूप जास्त हे करत बसलो असतो तर माझा जो बाकीचा पेपर आहे त्याच्यावरला होल्ड कमी झाला असता. एमपीएससीची तयारी करायची आहे आणि त्यातून PSI व्हायचं आहे, वर्दी मिळवायची आहे, परंतु आर्थिक अडचण आहे, फीज परवडत नाही. अंगावरती गुलाल उधळून आई वडिलांची मान उंचावायची आहे, परंतु काय करावं सुचत नाही. आता काळजी नसावी, शेकडो PSI तयार करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य विद्यार्थी केंद्रित संस्था म्हणजेच इन्फिनिटी अकॅडमी आता तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ध्येयवर्दी PSI स्कॉलरशिप टेस्ट. या टेस्टच्या माध्यमातून गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारा वर्षातूनच एकदाच होणारा हा विशेष उपक्रमाची वैशिष्ट्ये: निवडक विद्यार्थ्यांना 70% सवलत, दरवर्षी 200 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ असेल, चाचणी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल, चाचणी परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात होईल, त्यामुळे घर बसल्या महाराष्ट्रातून कुठूनही ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. परीक्षेचा दिनांक आहे रविवार 20 मे 2024. तर विद्यार्थी मित्रांनो, लगेचच एनरोल करून घ्यायचं आहे स्कॉलरशिप टेस्टसाठी, कारण ही संधी पुन्हा नाही. त्यासाठी नंबर्स आहेत 922601 8181, तसेच 8530121002. सोबतच दिलेला QR कोड स्कॅन करा आणि एनरोल करायला विसरू नका. त्यासोबत प्रत्यक्ष व्हिजिट करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे इथे सुद्धा भेट देऊ शकता. विश यू ऑल द बेस्ट. आय विल स्टडी अँड आय विल विन. थँक्यू. यश आणि अपयशाच्या पाठशिवणीच्या खेळामध्ये यशामागची जी कहाणी असते ती कहाणी उलगडण्यासाठी PSI पॉडकास्ट हा उपक्रम आपण घेतोय. आणि यामध्ये 2021 मध्ये PSI पदी निवड झालेले धीरज पुष्पा विठ्ठल बागल आज आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. धीरज, खूप खूप स्वागत आहे PSI पॉडकास्टमध्ये. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून धीरजची कहाणी आपल्याला जाणून घ्यायची आहे की PSI होण्यामागचा त्यांचा एकंदरीत प्रवास कसा आहे, किंवा स्पर्धा परीक्षा करत असताना त्या तयारीचा त्यांचा भाग कसा होता, कोणत्या अडथळे त्यांना आले आणि कशा पद्धतीनं एक अडथळे ओव्हरकम करत ते गेले आणि PSI या पदाला गवसणी घातली. धीरज, खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि खूप खूप अभिनंदन सुद्धा की तुमची MPSC मार्फत PSI मध्ये निवड झाली. महाराष्ट्रातला आज जो तरुण युवक आहे हा एक स्वप्न बघत असतो की त्याला फौजदार व्हायचे, त्याला वर्दी मिळवायची आहे आणि ती तुम्ही मिळवलेली आहे. आता त्याच्यासाठी म्हणून हा पॉडकास्ट आपण घेऊयात. तर माझा पहिला प्रश्न आहे धीरज, की आता PSI होण्याचं किंवा PSI ही परीक्षा देण्याचं ही सगळी प्रोसेस किंवा स्पर्धा परीक्षा करायची आहे आपल्याला किंवा स्पर्धा परीक्षा करण्याच्या क्षमता आपल्यामध्ये आहेत, हे कधी कळलं? सर, मी मूळचा फोंडशिरस, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथून आहे. ग्रामीण भाग आहे. माझे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत. माझ्या वडिलांचे वर्गमित्र PSI झाले होते, म्हणजे 1994-95 ची गोष्ट आहे. त्यावेळेस त्या काळात ते PSI झाले होते. तर माझा जन्म 92चा आणि ज्यावेळेस मी शिक्षण सुरू केलं वगैरे आणि त्या गावात वाढलो तर मी त्यांना बघत होतो की त्यांना कामातून मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा असेल, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत होती. तर मला हे असं वाटायचं की आपण पण PSI व्हावं. म्हणजे बाकी कळायचं नाही की MPSCतून होतं कसं काय होतं, त्याबद्दल कल्पना नव्हती, पण आपण पण व्हायचं असं एक वाटत होतं. घरची परिस्थिती जेमतेम होती, पण एक शिक्षण चालू होतं. त्यातनं पुढं जसं जसं 12वी झाली आणि ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर मात्र मग आयडिया आली होती की यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते, MPSCच्या एक्झाम द्यावी लागते. तर माझ्यासाठी तो एक पॉइंट होता की घराशेजारीचं उदाहरण होतं. आणि मी नंतर मग प्राथमिक शिक्षण कुठे झालं तुमचं? सर, माझं प्राथमिक शिक्षण देशमुखवाडी, जे माझ्या मामांचं गाव आहे, तिथं मी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. बरं. आणि त्यानंतर मग तुम्ही 11वी-12वी कुठे केली? सर, मी 11वी-12वी नातेपुते इथे सायन्स मधून केला. हो सर, सायन्स. आणि त्यानंतर डिग्री कोणत्या या विषयात? सर, मी डिग्री विद्याप्रतिष्ठान कॉलेज बारामती येथून वनस्पतीशास्त्र बॉटनी या विषयात. बॉटनीमध्ये तुम्ही डिग्री घेतली. आणि मग डिग्रीला असतानाच हे तयारी सुरू केली स्पर्धा परीक्षांची की डिग्री संपल्यानंतर सुरू केली?
केली? सर डिग्रीला एक बेसिक आयडिया आली होती, हा. मात्र डिग्रीच्या काळात प्रिपरेशन काही केली नव्हती. त्यावेळेस फक्त ठरवलं होतं की आता इथून पुढे एमपीएससी करायचे पूर्ण झाल्यानंतर. आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तोच प्रश्न आहे आणि त्यांच्या पालकांच्याही मनामध्ये तोच प्रश्न असतो की बाबा पीएसआय व्हायचंय माझ्या मुलाला किंवा मला पीएसआय व्हायचंय, तर मग मी कधीपासून सुरुवात करायला पाहिजे? 11वी-12वी पासून सुरू करायला पाहिजे की मी ज्यावेळेस पदवीला येतोय त्यावेळेस पासून सुरुवात करायला पाहिजे? तुमचं काय मत? सर याच्या बाबतीत आता माझं थोडंसं मत बदललं आहे की जेवढी लवकर सुरुवात कराल तर तेवढा या गोष्टीचा फायदा होतो. तर 11वी-12वी मध्ये अकॅडमिक किंवा जे कोणते डिग्री आहे त्याचं अकॅडमिक चांगलंच असावं. बरोबर आहे ते, कारण या क्षेत्रामध्ये अनिश्चितता खूप आहे. त्यामुळे असं प्लॅन बी असावा. पण जर तो अकॅडमिक क्षेत्रातला असेल, म्हणजे जेव्हा काही कोणी इंजिनिअरिंग करेल, डॉक्टर असेल किंवा बाकी क्षेत्रातला, त्याबरोबर याची तयारी करता येते. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्या याच्यामध्ये क्षेत्रामध्ये. तर तयारी लवकर सुरू आहे. कारण कसं असतं, सकाळी कॉलेज 10-11 वाजता असतं जनरली, तर त्याच्या आधी 2-3 तास वेळ गावतो. तर त्या वेळात वर्तमानपत्र वाचणं, आणि ज्यावेळेस कॉलेज संपतं 5-6 नंतर, त्यानंतर एक अभ्यासिकेत जाऊन 2-3 तासाचा जरी अभ्यास केला तुमच्या बाकीच्या अभ्यासासोबत, बरोबर, तर मला असं वाटतं की दोन्ही गोष्टीला सध्या पॅरलली महत्व द्यावं. म्हणजे अभ्यासाची सवय किंवा अभ्यासिकेत जाण्याची सवय ही तुम्ही त्यावेळेस पासूनच करायला पाहिजे. कारण आता काळ बदलतोय, स्पर्धा वाढतीये आणि या वाढत्या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला या गोष्टी कराव्याच लागतील. आता पुढे येते आपण महत्वाच्या मुद्द्याकडे. ज्यावेळेस तुम्ही तयारीला सुरुवात केली त्यावेळेस लगेच एमपीएससी बद्दल अशा त्या अभ्यासक्रमाबद्दल भीती वाटली का, किंवा हा अभ्यासक्रम खूप वास्ट आहे, हे मला होईल का, असं कधी जाणवलं का, किंवा मी करू शकतो हा आत्मविश्वास आला? सुरुवातीला आत्मविश्वास होता, अभ्यास पण खूप जोराने चालू केला. 2015ला मी पहिला कंबाईनचा अटेम्प्ट दिला. 15 साली. तर त्यावेळेस मला असं वाटलं होतं की आता इतका अभ्यास केलाय तर माझं होऊन जाईल. पण दुर्दैवाने मला 22च मार्क पडले प्रिलिम्सला. तर त्यावेळेस मला लक्षात आलं की आपली अभ्यासाची पद्धत, फक्त वाचन करणं वगैरे या गोष्टी नाही, आपल्या परीक्षा पास होणार नाही. तर मग त्यावेळेस मी ज्यावेळेस दुसरा अटेम्प्ट दिला 2016ला, तर त्यावेळेस मी जवळपास एक प्रिलिम्स होते, एक तारीख त्याची, तर त्याच्या आधी जवळपास 50 दिवस शिल्लक होते. तर मी त्या 50 दिवसाच्या काळात 48 पेपर सोडवले क्लासेसचे, जे मला पेपर भेटले, टेस्ट पेपर. कारण मला एक आमचे मित्र होते, त्यांनी सांगितलं होतं की जेवढे जास्त टेस्ट पेपर सोडवतील तेवढा तुझा स्कोअर इम्प्रूव्ह होईल. तर मी ते ब्लाइंडली फॉलो केलं. मी फक्त ऐकायचं ठरवलं, कारण पहिली फेल झालं होतं. तर मी आता ठरवलं की नाही, आता स्वतः नाही करायचं, आता ऐकायचं. आणि सर त्यानंतर असं झालं की ते पेपर सोडवले आणि मी ती 2017 सालीची म्हणजे ऍड होती ती प्रिलिम्स चांगल्या मार्कानं पास झालो, मेन्स चांगल्या मार्कानं पास झालो, ग्राउंडला क्वालिफाय झालो, ग्राउंड सुद्धा मी चांगलं केलं आणि मुलाखतीला गेलो. म्हणजे एकाच पहिल्या वर्षी प्री फेल झालतो आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्या गोष्टी फॉलो केल्या, तर मी डायरेक्ट मुलाखत दिली. फक्त त्या वर्षी माझं दुर्दैव असं झालं की ओपनचा कट ऑफ 237 होता, मला पण 237 मार्क पडले आणि एमपीएससीत एक असं म्हटलं जातं की सिलेक्टेड बट नॉट रिकमेंडेड. तसं झालं. म्हणजे ते वयाचा एक क्रायटेरिया आहे, पोस्ट ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया आहे. बरोबर. दुर्दैवानं मी त्या वर्षी, म्हणजे तुमचे मार्क आणि दुसऱ्या तुमच्या कॉम्पिटिटरचे मार्क हे सेम होते, परंतु त्याचं वय जास्त होतं म्हणून त्याची निवड करण्यात आली, तुमची ठेवण्यात आली. 2017 साली रिझल्ट लागला होता 8 मार्च 2019ला रिझल्ट लागला. सिलेक्टेड बट नॉट रेकमेंडेड पासून सिलेक्टेड पर्यंतचा जो प्रवास आहे तो फार रंजक आहे खरं तर. बघा, म्हणजे एक असं उदाहरण आपल्या समोर आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये अनिश्चितता आहेत, यश अपयश, मी आधीच म्हटलं 5 शिवणीचा खेळ आहे, आणि यामध्ये एक त्या पदापर्यंत जायचं, सिलेक्टेड बट नॉट रेकमेंडेड असं एमपीएससी कडून म्हणून घ्यायचं. मग असं वाटलं नाही का की हा नको, हे काय हा प्रकार आहे, किंवा असं एक म्हणून ना आपण नकारात्मक असा काही विचार मनामध्ये आला का त्यावेळेस? त्यावेळेस नक्कीच आलता सर. रिझल्ट लागला होता, जवळचे मित्र झाले होते, थोडासा त्यांचं अभिनंदन केलं, त्यांच्यासोबत फिरलो. मात्र तिथून जो सेलिब्रेशन संपल्यानंतर डायरेक्ट घरी गेलो आणि झोपलो, डायरेक्ट दुसऱ्याच दिवशी उठलो. म्हणजे असं समजतच नव्हतं ना, की माहित पण नव्हती कन्सेप्ट की सेम मार्क पडले तर सिलेक्शन का नाही होते. मग ते फ्रस्ट्रेशन आलं होतं थोडं. पण या बाबतीत मला माझा विशेष सांगा वाटेल की माझ्या आईचं या बाबतीत माझा खूप सपोर्ट किंवा पाठिंबा असायचा. मी लहानपणापासून ज्यावेळेस मला समजतंय तेव्हापासून पाहिलेलं आहे की आई वीटभट्टीवर काम करायची, जे अक्षरशः इतकं हेवी काम आहे ते की तिला, मला आता आठवतंय त्यावेळेस की 1000 विटा उचलल्यानंतर तिला फक्त 40 रुपये भेटायचे, आणि ते ऊन वगैरे ते काम चालू असायचं. मग मी त्यावेळेस ज्यावेळेस सांगितलं की बाबा असं असं झालंय, तर ती म्हणे अरे म्हणजे एकच मार्क कमी पडलाय बहुतेक, आता मग पुढच्या वेळेस तर होऊनच जाईल ना. म्हणजे इतका एक विश्वास हे असायचं, विश्वास. आणि त्यांना माहित नाही ना प्री दिली का तू, मेन्स दिली का, काही संबंध, म्हणजे
त्यांना या क्षेत्राबद्दल थोडी सुद्धा कल्पना नव्हती. बरोबर. मी फक्त सांगितलं होतं की असं असं करतोय, मग त्यांना वाटायचं की आता PSI ते शेजारी आमच्या असल्यामुळे त्यांना वाटायचं की आता होतंय, म्हणजे तो करतोय इतका सिरियसली, अभ्यासात थोडा गती आहे, हुशार आहे, तर होऊन जाईल, म्हणजे ते इतका पाठिंबा असायचा. आणि नंतर आता थोडा वेळ लागला होता तरी सुद्धा मग ते पूर्ण पॉझिटिव्ह, म्हणजे इतकं ऑप्टिमिस्टिक आयुष्यात घरातच उदाहरण होतं की काय आशावाद सोडायचा नाही, ते सोडत नव्हते. मग माझ्या प्रयत्नांना त्यामुळे गती मिळायची की मी सोडायचो नाही. मग मी त्या काळात मग तो रिझल्ट गेल्यानंतर मी 17ला पहिली राज्यसेवेचे मुख्य दिले. आणि त्यानंतर मग कोविड नंतर अभ्यास जास्त वाढला. ऍक्च्युली मामांच्या इथं मी भोसरीमध्ये शिफ्ट झालो होतो, तर मामा कोविडच्या काळात गावी गेले होते. तर त्या 8-9 महिन्यांच्या काळात मी घरात एकटा होतो. त्या काळात मला स्वयंपाक येत असल्याची चांगली गोष्ट होती की मी तिथं सर्वाईव्ह केलं. मी स्वतः बनवून करायचो, खायचो आणि अभ्यास मी हॉलमध्ये गेलो नव्हतो त्या एक काळामध्ये, कारण हॉलमध्ये टीव्ही होता. तर तो काळ असा मी हे केला की सतत एंगेज राहिलो, मित्रांना कॉल करायचो. म्हणजे आपल्या इथं माझ्यासोबत एक आकाश सर्वदे म्हणून आता PSI झालेले, तर अक्षरशः आम्ही 15 ते 16 दिवस मोबाईलवरती भारतीय राज्यशास्त्र रंजन कोळंबे सरांचं पुस्तक अक्षरशः आम्ही पाठ करून घेतलं होतं. म्हणजे बाहेर न्यूज बघायचीच नाही की कोणते कोविडचे रुग्ण नाही, काय आपलं काय महत्वाचं आहे की आता कोविड संपेल, एक्झाम येईल आणि आपण त्यातून थ्रू व्हायचो. तर त्याच्यानंतर मात्र मग 20 नंतर इतक्या म्हणजे राज्यसेवेच्या पण मी त्यानंतर 4 मुख्य आणि 2 मुलाखती दिल्या. आणि 21ची जी PSI ची ही आताची जी एक्झाम झाली त्याच्या सुद्धा सर्व टप्पे आम्ही पूर्ण करून सुदैवाने यावर्षी यश मिळालं. यावर्षी तुम्ही राज्यसेवेचा मुलाखत सुद्धा दिली? मागच्या वर्षी मुलाखत दिली 22ची आणि 23ची मेन्स दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा चांगला स्कोर आहे की मुलाखतीला मला नक्कीच त्यातून सुद्धा चांगलं यश मिळेल. यासाठी शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्या टीमकडून. मला परत त्या महत्वाच्या मुद्द्याकडे यायचंय, आणि तो मुद्दा होता की एक प्रिलिम तुम्ही फेल झाला होता 16ची, आणि 17ला तुम्ही परत करत होता. आणि तुम्हाला कोणीतरी सल्ला दिला की टेस्ट सिरीज सोडवल्या पाहिजे, आणि तुम्ही सलग 48 दिवस त्या 48 टेस्ट सोडवल्या. वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे या MCQ टाईपच्या एक्झाम्समध्ये या टेस्ट सिरीजचं महत्व कसं आहे आणि त्यातून काय नेमकं करायला पाहिजे? सोडवणं म्हणजे काय सोडवणं, त्याचं विश्लेषण कसं केलं, त्यातून स्वतःच्या चुकांचं कसं परिमार्जन केलं, हे थोडं सांगता येईल का? सर नक्कीच. मला याबाबत विस्तृत सांगायला आवडेल की टेस्ट सोडवणं म्हणजे फक्त घेऊन आलंय, झेरॉक्स करून सोडवली आणि ठेवून दिली, हे सोडवलं नव्हतं मी त्यावेळेस सुद्धा. आणि आता पण प्रिपरेशन करताना मी तीच फॉलो करतो की माझं म्हणजे ज्यावेळेस मी टेस्ट पेपर सोडवतो त्यावेळेस काही विषय असतील, आपले 6-7 विषय असतात प्रिलिम्सला. पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, करंट, सायन्स, तर याचे 15 प्रश्न वगैरे ऍव्हरेज राहतात प्रिलिम्सला, किंवा काही विषयांचे 10 प्रश्न असतात. तर पॉलिटी वगैरे सोपे असतं ऍज कम्पेअर टू अदर, की त्याचे प्रश्न जास्त पाठांतरामुळे जास्त बरोबर येतात. तरी सुद्धा मी असं करायचो की मग तिथं 15 पैकी 12-13 जर बरोबर येत आहे तर 3 का चुकतायत, तर याचं सुद्धा विश्लेषण. आणि मी आयोगाच्या प्रश्नपत्रिकांवर विशेषतः भर दिला होता. PYQ सगळ्यात जास्त महत्वाचं काय असेल अभ्यासाला आता सध्याच्या काळात, तर आयोगाचे PYQ करणं खूप महत्वाचं आहे. आणि ते PYQ करताना आयती उत्तरं शोधू नये असं माझं प्रामाणिक मत आहे की स्वतः पुस्तक किंवा मोबाईल घेऊन त्या प्रश्नांवरती वेळ दिला पाहिजे. म्हणजे एखादा प्रश्न जर आला, समाज सुधारक असेल तर त्याच्या खाली 4 ऑप्शन असतात. मग 4 समाज सुधारकांची नावं असतील, तर जर तुम्ही जाहिरात करून आणला असेल तर त्या पेजवर एक व्यवस्थित जागा शिल्लक असते. तर तिथं त्या जो अँगल विचारलेला आहे त्या प्रश्नाचा, एखाद्या समाज सुधारकाच्या आयुष्याबद्दल काहीतरी विचारलं असेल, तसंच दुसऱ्याचं जर शोधून ठेवलं त्याच वेळेस, किंवा इतर काही राज्यघटनेतील कलम असतील, त्यावेळेस काही घटना दुरुस्ती असतील, बाकीचे जे काही संसद, राज्यसभा वगैरे याच्याबद्दलचे प्रश्न असतील, तर त्यावेळेस तो डाटा तिथं कलेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. जेणेकरून आयोगाने हिंट दिलेले की आम्ही ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारलाय, आता पुढे जाऊन याच टॉपिकवर वेगळ्या अँगलनं किंवा दुसऱ्या टॉपिकवरती या अँगलनं प्रश्न विचारला जाऊ शकतो. करेक्ट. तर विद्यार्थ्यांनी आज अगोदर पुस्तकं सगळे वाचतायत, म्हणजे जेवढे मुलं अपिअर होणार आहे सेम सोर्सेस आहेत, सगळे खूप जास्त मेहनत घेत आहेत. मी विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अशी शंकाच नाही घेणार की कोण करत नाहीये म्हणून होत नाहीये. खूप जास्त मुलं अभ्यास करतात. फक्त अप्रोच आयोगाला जो विद्यार्थी हवा आहे, गरजेचा आहे, तो अप्रोचनं तुम्ही अभ्यास करताय का, हे मला खूप जास्त महत्वाचं वाटतं. आणि ते जर समजून घ्यायचं असेल तर आयोगाच्या प्रश्नपत्रिका जुन्या ज्या मागील वर्षाच्या आहेत त्याच्यासारखा बेस सोर्स नाहीये. बरोबर. फक्त त्याच्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत किती घेताय. आयतं जे करून देतात विद्यार्थी, कदाचित ते पास बी होतील, करून देणारे, पण आपण जर त्याचं
स्वतः करणं गरजेचं आहे. स्वतः करणं खूप. आता मार्केटमध्ये अशी बरीच पुस्तकं आपण बघतो की ते विश्लेषणासह आलेली आहेत. मग ती न करता तुम्ही स्वतः जर अनालिसिस केलं तर ते जास्त फायद्याचं आहे असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर? माझं वैयक्तिक मत आहे की बरोबर. निश्चित फायदा होतो त्याचा. आता एक साधं उदाहरण घेऊ. समजा प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला आणि 4 ऑप्शन खाली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि आगरकर. हो सर. मग तुम्ही काय करणार या प्रश्नाचं, कसं विश्लेषण? सर मी याच्यामध्ये आता मला जर उत्तर माहित असेल की डॉक्टर B.R. आंबेडकर, तर मी त्याच्याबद्दल पहिल्यांदा की उत्तर आहे बाबा हे कन्फर्म करेल. त्यानंतर त्यांनी इतर लिहिलेले ग्रंथ त्याच्या आयोगाने म्हणजे अगोदर प्रश्न विचारलेले किंवा त्यांच्या MA बद्दल त्यांनी PhD कुठून केली, कोणत्या वेळेस कोणता प्रबंध लिहिला, हे मला अगोदर PYQ पाहिल्यामुळे आयडिया आहे की असा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा त्यांची वृत्तपत्र आहेत, राज्यसेवा मुख्य परीक्षेला खूप वेळा रिपीट झालेले प्रश्न आहेत की लोकनायक असेल, बहिष्कृत भारत. मग आयोग काय करते, एका वेळेस त्याच्या नावावरती विचारेल, त्यानंतर पुढच्या वर्षी त्याचं साल चुकवेल किंवा मग अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्याशी रिलेटेड आहेत, त्या सगळ्या कलेक्ट करून घ्याव्या. मग हा जो कलेक्टेड डाटा आहे हा कुठं तुम्ही नोंद करायचा त्याची? सर मी झेरॉक्स करून घेतले होते पेपरचे बंच आणि बॅक साइड कोरीज ठेवायचो. म्हणजे एक साइडला वन साइड प्रिंट मारायचो आणि जे काही कलेक्ट होतंय बुक्स मधून मोबाईलवर सर्च करायचो, त्याच्यातून त्या नोट्स लिहून ठेवल्या होत्या. आणि ज्यावेळेस एक्झामला आहे त्यावेळेस खूप डाटा कलेक्ट असायचा की बऱ्याच वेळा मुलांचं व्हायचं की हा प्रश्न माहितीतला म्हणजे आंबेडकरांवर जर प्रश्न आला तर ते म्हणायचे की हा बुक्स मध्ये नाहीच आहे. मी म्हणलं की तुम्ही बुक्सच्या पुढे जाऊन काही शोधलं का कधी? PYQ मध्ये एखादी लाईन सापडली की बरोबर लाईन विचारली की या दिवशी हे वृत्तपत्र सुरू झालं, तर ते कधी नोंद करून ठेवलं का की जेणेकरून ते बुक मध्ये नसेल पण आयोगानं विचारून दिलं होतं ना अगोदर. तर ह्या गोष्टी म्हणजे कलेक्टिव्ह असा सर्वांगीण सगळ्या बाजूने जर विचार करत करत जर केला तर मग 1-2 वर्षाचा जो अभ्यास आहे तोच सफिशियंट होतो. करेक्ट आहे. फक्त बुक कामी येत नाहीत सध्या. बरोबर. आणि तिथून पुढच्या परीक्षा मग त्या काय त्याच सगळ्या तपश्चर्येवरती त्या निघत जातात असं मला म्हणता येईल. पण ही तपश्चर्या होणं गरजेचं आहे, कारण आणि तितक्या तन्मयतेनं होणं गरजेचं आहे की जितक्या तन्मयतेनं तुम्ही करताय. जे नवीन बघणारे विद्यार्थी आहेत, हा पॉडकास्ट किंवा हा व्हिडिओ जे बघतायत त्यांच्यासाठी ही फार महत्वाची टिप आज त्यांनी तुम्ही दिली, त्यासाठी खूप खूप थँक्यू. आता पुढे जाऊ आपण. प्रिलिम्स तर अशा पद्धतीने आपण क्रॅक केली, ठीक आहे. पण त्यामध्ये कंबाईनची प्रिलिम्स असेल, राज्यसेवेची प्रिलिम्स असेल, या दोन्ही प्रिलिम तुम्हाला मग सोप्या जायला लागल्या, बरोबर? आता प्रिलिम्स मध्ये जर आपण दोघांचा फरक केला, राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या, तर एक विशेष तिथं बाब आडवी येते, ती म्हणजे कंबाईनची प्रिलिम टफ वाटते. का टफ वाटते? तर वेळ फार कमी आहे आणि प्रश्नांची संख्या जास्त आहे. 1 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे, तर ते कसं टॅकल करायचं? सर नक्कीच. याविषयी मी सांगेल की भोसरी स्पर्धा परीक्षा केंद्रात आम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होतो या गोष्टी आम्ही खूप विशेषत्वानं काम केलं होतं की आकाश सर्वदे असतील, प्रमोद ढोबळे असतील, त्यानंतर बाळासाहेब सातपुते असतील आणि आम्ही असे मी तुमचा ग्रुप होता संतोष भोसले सर. तर आम्ही काय करायचो की आयोगाचा पेपरचा जो टाइम आहे तो असायचा 11 ते 12 1 तास. आमचं काय असायचं की सकाळी लायब्ररीत सगळे आल्यानंतर 10 पर्यंत आम्ही वाचून घ्यायचो. थोडा कोणाला गॅप घ्यायचा घ्या, ब्रेक घ्यायचा घ्या. 11ला डॉट घड्याळ लावून आम्ही टेस्टला बसायचो सगळे. हो. आणि विशेषतः मी असं सांगितलं की पूर्वला आम्ही 48 टेस्ट सोडवल्या होत्या. मेन्सला आम्ही सर 200 ते 250 टेस्ट पेपर सोडवले होते. म्हणजे आमचा पूर्ण फोकस आम्हाला त्या अंदाज आला होता की याच्याशिवाय पर्याय नाहीये. त्याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, चांगले मार्क पाडायचे असतील तर नक्की तुम्ही पेपर सोडवायचे. मग ते आम्ही काय करायचो की 11 ते 12 पेपर असंच नाही सोडवायचा की फक्त सोडवायचा. आम्ही OMR शीट आहेत का आपल्या आयोगाच्या, त्याचा एक नोटबुक तयार, जवळपास 50-100 झेरॉक्स केल्या त्याच्या सुद्धा. आणि प्रत्येकानं असं करायचं की जे आपण राऊंड करतो म्हणजे OMR शीटवर राऊंड करायचे असतात ते 11 ते 12 1 तासाच्या वेळेत झालेच पाहिजेत. अच्छा. त्याला असं नाही की मी आज फक्त पेपर सोडवतो मग राऊंड काय आपण पेपरमध्येच करू, एक्सक्यूज नसायचा आमच्या ग्रुपमध्ये. कारण सगळे इतके सिरियस होते त्या बाबतीत की कोणाला एक्सक्यूज नाहीये. रंगीत तालीम. हो. आणि आम्ही ते तिथंच इतकं करून घ्यायचो की आम्हाला म्हणजे आयोगाच्या पेपरमध्ये 1 तास असं वाटलंच नाही कधी की आपलं राहतंय वगैरे. आणि घड्याळ लावून ती तयारी केली होती. त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं आहे की ज्या मुलांना या बाबतीत प्रॉब्लेम्स आलेले आहेत, याच्यामुळे सर माझ्या मित्रांमध्ये 1-2-3 वेळा अशी उदाहरणं झाली की सराव कमी होता, त्याच्यामुळे असं व्हायचं की उत्तरं बरोबर काढलेले पण ते लास्टला 5-10 मिनिटाचा इतका प्रेशर असतो की ते अख्खी 5चे जे आपले 5-5चे ब्लॉक्स असतात याच्यामध्ये MCQच्या OMR शीट मध्ये, तर ते अख्खे ब्लॉक चुकवलेत आणि 1-1 मार्काने रिझल्ट गेलाय. म्हणजे इकडे तुम्ही बरोबर उत्तर इतक्या मेहनतीनं काढले आणि फक्त प्रेशर ऍडजस्ट नाही झाल्यामुळे किंवा सराव नसल्यामुळे त्यांचे रिझल्ट गेले. सलग 2-3 वर्ष रिझल्ट जातात. आणि असे कितीतरी उदाहरणं आता महाराष्ट्रात ज्यावेळेस ऐकतील ना त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की आपण
आपण सुद्धा अशाच पद्धतीने बाहेर पडलो. आपला अभ्यास जास्त होता तरी सुद्धा प्रिलिमचा रिझल्ट हा 4 ते 5 मार्काच्या दरम्यानच गेलेला असतो प्रत्येकाचा, म्हणजे 3 मार्काने 2 मार्काने 1 मार्काने अशा पद्धतीनेच प्रिलिम जाते. तर बरोबर. या बाबतीत ना सराव हेच सगळ्यात म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नक्कीच. बरोबर आहे. आता येऊयात मेन्सच्या तयारीकडे, कारण तो अंतिम आणि महत्वाचा टप्पा आहे याच्या प्रोसेस मधला. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 बरोबर, लँग्वेज आणि मग तुमचं जनरल स्टडीज. आता बदललेल्या सिलेबस नुसार पण तुम्ही थोडं सांगा. तर लँग्वेजची तयारी कशी केली तुम्ही सर्वसाधारणपणे? लँग्वेज मध्ये सर 2 आहेत, मराठी आणि इंग्रजीचा. आणि आमच्या वेळेस जीकेचा मिक्स होता. मिक्स होता. 50 मराठी, 30 इंग्लिश आणि 20 मार्काचं जीके होतं. तर आमचं करंटला आम्ही जो आहे त्यातला जीके, तर त्याच्यामध्ये 10 मार्क वगैरे याला होते, 10 का 15 मार्क होते करंट आपला ऍक्च्युली घडामोडी चालू घडामोडी. तर आम्ही ते प्रीला जोडलं होतं की प्री करताना आमच्या डोक्यात होतं की आपल्याला हे पुढे जाऊन मेन्सला येणार आहे, तिथे हिट करा. त्यामुळे पूर्ण तयारी, त्याची डिस्कशन. आणि आमचा आता जी मी मागच्या 5-10 मिनिटापूर्वी नावं घेतली, त्या आमचा ग्रुप पूर्ण त्या प्रोसेसमध्ये एकत्र होता. त्यामुळे आमचं ठरलेला वेळ जो असायचा तो अभ्यासाचा पण असेल किंवा टेस्ट सिरीज सोडवण्याचा, आम्ही पूर्ण डिस्कशन मध्ये अभ्यास करायचो. की जी गोष्ट आम्ही अगोदर वाचून घेतली ना ती एकदा डिस्कशन करायचो. कारण कसं आहे, 3-4 जण ज्यावेळेस 4-5 जण मुलं डिस्कस करतात त्यावेळेस प्रत्येकाचा एक वेगळा अँगल असतो. काही गोष्टी मिस झालेल्या असतात, एखादी तारीख किंवा त्याच्यापूर्वीची त्याला लिंक नसते, तर ती लिंक लावली जाते ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून. त्यामुळे पण फक्त की त्या ग्रुप मधले जे कोण डिस्कस करणार आहेत, म्हणजे 5 असतील किंवा 10 असतील, तर ते 10चे 10 100% डेडिकेटेड असले पाहिजे. बरोबर. डेडिकेटेड आपला म्हणजे आपली संगत सुद्धा निवडक आणि ती त्या पद्धतीने असली पाहिजे, हे सुद्धा लक्षात ठेवा बरेच जणांनी. आता परत मुद्दा तोच आहे, रिसोर्सेस कडे येऊ आपण. आता मराठी म्हटलं तर आपल्याला वाटतं आपली मातृभाषा आहे, तिथं आत्मविश्वास असतो. इंग्लिश म्हटलं की आपल्याला तिथं लो कॉन्फिडन्स असतो. म्हणजे 2 बाजू आहेत. ग्रामीण भागात असलं की इंग्रजीबद्दल बऱ्याच मनांच्या मनात न्यूनगंड आहे. बरोबर आहे. मग मराठीबद्दल काय सांगता तुम्ही सर? मराठीला सर आम्ही मोरावाळिंबे सरांचं, जे की सगळ्या महाराष्ट्रात एकमेव सोर्स आहे, त्याच्याच खूप जास्त रिव्हिजन केल्या. सगळ्यांनी एकामेकाला त्यातल्या कन्सेप्ट समजावून सांगितल्या आणि टेस्ट सोडवल्या. आणि जिथं जिथं वाटत होतं की व्याकरणाचे काही नियम आहेत, त्या नियमांना कसं म्हणजे पाठांतर केलं पाहिजे, किंवा काही क्वेश्चन आहे ज्या म्हणी वाक्यप्रचार असतील त्यातले वोकॅब्युलरीचा पार्ट आहे, तो सतत पाठांतर करून घेतला होता. रिव्हिजन त्याच्यामध्ये महत्वाची की वाटते की एकदा वाचून होणार नाही, खूप जास्त रिव्हिजन पाहिजे. आणि इंग्लिशचं म्हणला तर आम्ही एक शाश्वत अकॅडमी महेश पाटील सरांचा क्लास केला होता. तर त्याच्या माध्यमातून आमचा जो न्यूनगंड होता, तुम्ही जो आता उल्लेख केला की इंग्लिश म्हणजे मी स्वतः पहिली मेन्स दिल्यानंतर तेच झालं होतं की मला असं वाटलं की इंग्लिशचा अभ्यास काय करायचा असतो. मात्र त्यानंतर ज्यावेळेस मी क्लास केला त्यावेळेस माझे हे पूर्ण मनातून निघून गेले. प्रॅक्टिकल अप्रोच तुम्हाला की कोणीतरी मार्गदर्शक असावा. मी असं सांगणार नाही की याच क्लासकडे जा, त्याच क्लासकडे. एक चांगला गुरु असणं. जर तुम्हाला त्या विषयामध्ये अडचण असेल तर नक्की तुम्ही कोणाचा ना कोणाचा सल्ला घ्या. बरोबर. या माध्यमातून काय होईल, माझं जसं पहिलं 0 मार्कावरून राहिलं, मी जर तिथं कदाचित कोणाचं मार्गदर्शन घेतलं असतं तर मला 4-5 किंवा अजून एक्स्ट्रा मार्क भेटले असते, मी त्याच वेळेस सिलेक्ट झालो असतो. तर मार्गदर्शन घ्या, समजून घ्या. कारण आयोगानं जो दिलेला आहे पॅटर्न तो पदवी लेव्हलचा किंवा 11वी-12वी लेव्हलचा असतो. ज्यावेळेस तो राज्यसेवेच्या याच्यात मेन्शन केलेला असतं की 12वी दर्जा, पदवी दर्जा. आपण ऑलरेडी पदवी पास करून आलेलो आहे, त्यामुळे आपली जी काही बौद्धिक क्षमता आहे ती समजून घेण्याची नक्की आहे. त्यामुळे मी आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, मग सायन्सवाल्यांना सोपं जाईल असं काही नाही. तुमची जर कष्ट करण्याची तयारी असेल तर ते जर समजून घेतलं तर नक्की त्या विषयाची सुद्धा भीती दूर होईल. बरोबर आहे. आता पेपर 2 बद्दल थोडस सर, पेपर 2 मध्ये कायदे होते, मेजर ऍक्ट, मायनर ऍक्ट आणि जीएस असायचं. सो माझं राज्यसेवेमुळे मायनर ऍक्ट आणि जीएस जो काही होता पार्ट, म्हणजे जवळपास 55 मार्काचा असेल, तर तो इतका स्ट्रॉंग होता की त्यामुळे मला भीती वाटायची नाही. आणि माझे जे मित्र होते ते कायद्यांचा अभ्यास चांगला करत होते. माझे सायमल्टेनियसली राज्यसेवेची पण मेन्स असायची, त्यामुळे मी मायनर ऍक्ट आणि जीएसचा अभ्यास खूप चांगला करायचो. म्हणजे आता याच्या बाबतीत असं होतं की आपल्याला आपले स्ट्रॉंग पॉईंट पण ओळखता आले पाहिजे. की मी जर मग कायद्याचा जर खूप जास्त हे करत बसलो असतो तर माझा जो बाकीचा पेपर आहे त्याच्यावरला होल्ड कमी झाला असता. म्हणजे मी सर सांगायला आवडेल की 40 मार्काचा जो जीएस होता त्यात मला 36 मार्क होते आणि मायनर ऍक्ट मध्ये 15 पैकी 14 होते. तर मग मी ते मार्क तिथं कव्हर करून घेतले होते की माझं
आपला स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट त्यांचा मेळ घालून हे सगळं म्हणजे कॅल्क्युलेशन पण बरेच आहेत आणि कॅल्क्युलेशन चांगल्या पद्धतीने करता आली. प्रीला सुद्धा सर मला सांगायला आवडेल नवीन विद्यार्थ्यांना की तुमचे स्ट्रॉंग पॉईंट ओळखा. सर मला मागच्या 4-5 प्रिलिम्स मध्ये म्हणजे असं सांगता येईल की पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि करंट, याला म्हणायचं की पेग आणि करंटचा पेग घ्यायचा असं म्हणायचं की याच्यामध्ये मी हार्डली 2-3 मार्क घालवायचो. त्यामुळे मला अख्खा जो पेपर राहायचा शिल्लक 45 वगैरे मार्काचा, त्यात 4-5 मार्कांची गरज असायची. तर मग माझं असं विद्यार्थ्यांना सांगणं की तुम्ही मग असं सगळ्या गोष्टींचा विचार करत बसाल की हा मला येत नाही, हा सायन्सचे क्वेश्चन समजतच नाहीत, कुठून येतात काय, त्याच्या वेळच हे करू नका. बरोबर. तुमचे स्ट्रॉंग पॉईंट शोधा. जर सोपे विषय वाटत असतील त्याला स्ट्रॉंग बनवा. मग इतके स्ट्रॉंग बनवा की त्यातला मार्कच गेला नाही पाहिजे. बरोबर. त्या माध्यमातून तिथं फक्त पास होण्यालाच हे म्हणजे पास होणं महत्व आहे. त्यामुळे कुठल्या विषयात कसे मार्क घेते असं नाही की क्वालिफाईंग नाहीये की पॉलिटीला 10 पैकी 7 घ्या असं काहीच नाही ना. ओव्हरऑल एग्रिगेट होऊन रिझल्ट येणार आहे. म्हणून ते आपले कॅल्क्युलेशन महत्वाचे ठरतायत. करेक्ट आहे. आता प्री झाली, मेन झाली, आता येऊयात मुलाखतीच्या तयारीकडे. मुलाखत देत असताना तिथं पण परत एक इन्फिरियर कॉम्प्लेक्स प्रत्येकाच्या मनामध्ये असतो की माझी पर्सनॅलिटी कशी आहे, मला माझं संवाद कौशल्य कसं आहे, मग त्याची अडचण काही येईल का, मग या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही तयारी करत आहात? यावेळेस तर सर विशेष मी सांगेल, पण यापूर्वी मी 17 साली मुलाखत दिली होती. त्यावेळेसची सिच्युएशन अशी होती की एकाच दिवशी ग्राउंड आणि त्यानंतर ग्राउंडवर मुलाखत. तर त्या वर्षी काही विशेष प्रिपरेशन नव्हती केली, त्यामुळे ते खूप भीती आणि त्याच्यातच तो इंटरव्ह्यू गेला होता. मग त्यानंतर मात्र मी 2021-22 ला राज्यसभेच्या मुलाखती दिल्या. तर त्यातून माझा कॉन्फिडन्स चांगला बूस्ट झाला होता की मला प्रश्नांचा आवाका आला होता की काय विचारेल आयोग, कोणतं पॅनल आलं तर कसं अप्रोच करायचं. म्हणजे त्यांचे क्वेश्चन खूप साधारण असतात की तुमचा बायोडेटा, म्हणजे त्याच्या अराउंड क्वेश्चन असतात, तुमचं शिक्षण, ग्रॅज्युएशन, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि प्रशासनात काय यायचंय किंवा प्रशासनापुढील आव्हाने, या अराउंडचेच प्रश्न असतात. त्यामुळे मला तो ह्यावेळेस आवाका होता. पण यावेळेस मी असं ठरवलं होतं की आपला आता शेवटच्या संधीकडे आपण आलेलो आहे, तर पूर्ण बेस द्यायचा. तर ज्यावेळेस आमचे मुख्य झाले होते त्यावेळेस स्कोअर कळले होते की चांगले होते, ग्राउंड झालं होतं, त्यामुळे ते तयारी पूर्ण झाली होती. आणि मुलाखतीच्या ज्यावेळेस तारखा आम्हाला वाटलं की येणार, त्यावेळेस आम्ही आमच्या अभ्यासिकेतून 5 मुलं ग्राउंड क्वालिफाय झालो होतो. तर 5 जण इंटरव्ह्यूला जाणार होतो, आमचा ग्रुप केला. तर आम्ही 5 जण काय करायचो की दिवसभर सकाळचा जो अभ्यासाचा वेळ होता त्याच्यामध्ये वर्तमानपत्र, कारण जे काही चालू घडामोडींची जी माहिती आहे ती वर्तमानपत्रातून कलेक्ट करणं, याचं एक काम करायचं. आणि बायोडाटा जे काढले होते त्याच्यावरती आम्ही क्वेश्चन तयार केले होते स्वतः, की वडिलांचं नाव असेल विशेष काय, त्याच्यात काय येतंय का, गाव, तालुक्याची वैशिष्ट्ये, जिल्ह्याची 5 वैशिष्ट्ये, त्याच्यातली जिल्ह्यातील काय प्रसिद्ध ठिकाणे, त्याच्याबद्दलची माहिती, काय पार्श्वभूमी, सगळ्या जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का काय, अशा सगळ्या प्रश्नांच्या तयारी करून नोटबुक बनवली होती प्रत्येकाने. आणि आम्ही असं केलं, क्वेश्चन सेम ठेवले होते, जिल्हे वेगळे, म्हणजे त्याच्यातून आम्हाला असं कळायचं की हा कसा सांगतोय, तो कसा, म्हणजे माहितीचा फक्त वेगळे, क्वेश्चन सेम. कारण आयोगाच्या ज्या ट्रान्स्क्रिप्ट आहेत ते मुलं मागील वर्षाच्या राज्यसेवेच्या कंबाईनच्या त्या ट्रान्सक्रिप्ट होत्या, त्यामुळे आम्हाला त्याची थोडी मदत झाली की आम्हाला क्वेश्चन जास्त शोधावं लागले नाही, आम्हाला माहिती जास्त शोधावं लागली आणि ऑथेंटिक प्रश्नांपर्यंत गेला. हो. त्याची मग आम्ही माहिती कलेक्ट केली आणि एक 4 ते 6 संध्याकाळचा जो टाइम होता, ते एक गार्डन होता आमच्या अभ्यासिकेच्या शेजारी, आम्ही तिथं जाऊन बसायचो 4 ते 6. मग तिथं आमचा अभ्यासाचा असं असायचं की आता मी जर आज काय माहिती, आता स्वामीनाथन आयोगाच्या ते मध्ये भारतरत्न वगैरे, त्यामुळे शिफारसी आल्या. तर मग आयोगात एवढा वेळ नसतो की तुम्ही अक्षरशः काही निवांत सांगत बसल, असं नसतं. तिथे एकदम टू द पॉइंट. मग आम्ही असं की 5 शिफारसी सांगा, मग असं आम्ही 5 जणांना विचारायचो, मग त्या लिहून काढायचं की असं असं सांगता येईल, त्याच्यावर क्रॉस क्वेश्चन काय होतील का, मग त्या क्वेश्चन, म्हणजे अशा चालू घडामोडीच्या. मग प्रत्येकाला परत बायोडेटावरती क्वेश्चन, म्हणजे जे काही आयोगात फेस करायचंय ते आम्ही ओव्हरऑल, आता आम्हाला माहिती होतं, आम्ही आमच्या ग्रुपमध्ये 2-3 मुलांनी मुलाखत दिली होती, त्यामुळे आम्ही सर्वांनी अशी तयारी केली की पूर्ण सगळ्या गोष्टी बोलण्यापासून डाटा गोळा करण्यापर्यंत तयारी केली होती. आणि त्यानंतर मुलाखतीच्या तारीख ज्यावेळेस डेट्स आल्या त्यावेळेस आम्ही मग मॉक द्यायला मॉक दिले. कुठे कुठे मॉक दिला तुम्ही? सर मी 2 मॉक दिले होते, एक युनिक अकॅडमी आणि दुसरा आपल्या इथे सर इन्फिनिटी अकॅडमी ते मॉक दिला होता. बरोबर. आणि त्यावेळेस मग काय परिस्थिती होती आणि काय सूचना आल्या आणि त्याचा कसा फायदा झाला वगैरे? सर मी इन्फिनिटी अकॅडमीच्या मॉक बद्दल अगदी विस्तृत सांगेल की सर या मॉकचे जे हेड करत होते पॅनलचे अरुण अडसू सर,
त्यांचा मी विद्यार्थी विद्या प्रतिष्ठान कॉलेज बारामतीमध्ये सर मी ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कम्प्लीट करत होतो 2012-13च्या वेळेसला, त्यावेळेस सर तिथे प्राचार्य होते. आणि त्यावेळेस मी ज्या दिवशी मॉक लावलो इथं प्रिपरेशन होतं, पण मला एक दडपण होतं सरांबद्दल, कारण आम्ही त्यांना आधी हे केलं होतं, म्हणजे आदरार्थी दडपण होतं ते, कारण सरांचा खूप असा प्रशासक चेहरा आम्हाला माहित होता. आणि ज्यावेळेस मी मॉक दिला ते बाकीच्या तयारीबद्दल मी व्यवस्थित बोललो, पण माझ्या चेहऱ्यावर नर्वसनेस दिसत होता. तर सरांनी नोटीस केलं आणि कॉलेजचं नाव बायोडाटा म्हणजे आपल्या बायोडाटामध्ये होतं, त्यामुळे सरांनी आधीच हे केलं होतं की आपला विद्यार्थी. आणि ज्यावेळेस मॉक संपला, बाकीचे उत्तर वगैरे दिली मी, त्यावेळेस जाता जाता सर म्हणले माझा विद्यार्थी आहे, तू मला का घाबरतोय? तर मी म्हणले की सर थोडं दडपण आलंय. तर त्यांनी मला बसवलं आणि असंच विचारलं की शर्ट जरा फेंट वाटतोय, चेंज कर म्हणे. हो सर करतो. आणि त्याच्यात मग माझ्या मागच्या रिझल्टचा उल्लेख झाला होता गेलेला, तर सरांनी ते मग मला असे दिले टिप्स दिल्या की ह्या रिझल्टचा उल्लेख कर, जेणेकरून त्यांना जाणवेल की तू पोटेन्शियल कॅन्डिडेट आहे, आतापर्यंत एवढी मेहनत केलेली ते जाणवेल. आणि ज्या दिवशी माझं 13 मार्चला मुलाखत होती सीबीडी बेलापूरला आयोगाच्या मुख्यालयात, ज्यावेळेस मी गेलो तिथं तर मी कोट वगैरे घातला होता ह्यावेळेस फर्स्ट टाइम, टाय लावला होता, नवीन शर्ट होता. ज्यावेळेस मी एंटर केलं मुलाखत रूम मध्ये, सरांच्या भाषेमध्ये हॅलो इम्प्रेशन सरांचं, तर एंटर केल्यावर सरांचा पहिला प्रश्न होता की कोट का घातलाय, आणि माझं उत्तर होतं की सर माझं मागच्या रिझल्टला असं. म्हणजे ते इतकं जुळून आलं की मला अक्षरशः तिथं आठवलं की सरांनी कसं सांगितलंय आपल्याला आणि तेच घडतंय. त्यामुळे माझा आत्मविश्वास इतका हाय होता तिथं मुलाखत मध्ये. आणि नंतरचे क्वेश्चन पण मला चांगल्या पद्धतीने जमलं. आणि जशी मुलाखत संपली, सरांचे एक्सप्रेशन वगैरे त्यावरून मला जाणवलं होतं की मला यावेळेस चांगले मार्क्स येतील आणि निवड होईल. त्या मुलाखतीच्या मार्काचा कसा फायदा झाला रिझल्ट मध्ये, ऍक्च्युअल रिझल्ट मध्ये? नक्कीच सांगायला आवडेल सर, यावेळेसचा हायेस्ट 28चा आहे, मला 26 मार्क आलेले, जे खूप चांगले मार्क आहेत. आणि EWS अगेन्स्ट स्पोर्ट जे 0.5 मी यावर्षी मला ती सिलेक्शन मिळालेलं. बरोबर. मुलाखतीचे मार्क हे सिलेक्शनसाठी किती महत्वाचे आहेत ते आपल्याला कळते. खूप चांगल्या पद्धतीने खरं या सगळ्या प्रोसेस बद्दल थोडंसं आपला एक मुद्दा राहिला होता फिजिकलची तयारी. आता राज्यसेवाची तयारी करत असताना बराच अभ्यासाचा लोड असतो आणि PSIची तयारी करत असताना त्यात फिजिकल हा पार्ट मोठा असतो. बऱ्याच मुलांना अवघड जातं, अडचणीचं ठरतं की राज्यसेवेच्या मेनची तयारीला जास्त भर द्यावा की फिजिकल कडे लक्ष द्यावं. मग त्या दोघांचा मेळ कसा घातला? याच्यामध्ये माझी एक वैयक्तिक सवय सांगेल मी सर, की मला म्हणजे फिजिकल फिटनेस बद्दल थोडंसं आधीपासूनच आवड आहे. त्यामुळे मी सायकलिंग करणे किंवा असं संडेला मी विशेषतः वेळ काढायचो. संडेला मी कमी अभ्यास करायचो किंवा करायचोच नाही. माझ्यासोबतचे मित्र असायचे ना आमच्या ग्रुपमध्ये, ते अभ्यास करायचे आणि मला म्हणायचे की असं का करताय, एवढी एक्झाम जवळ आहे किंवा आपण ह्याचा अभ्यास करतोय तर असा वेळ नाही घालवला पाहिजे. तर माझं त्याबद्दल वेगळं मत असायचं की मला संडेला जर स्वतःला वेळ देता आला, माझ्या आवडीनिवडी आहेत, मी ट्रेकिंगला जाईल, रनिंग करेल सकाळी, मग आराम करेल, यातून असं व्हायचं की खूप एनर्जी यायची, खूप जास्त फिजिकली फिट असल्यामुळं एक एनर्जी असायची की त्यातून मी सोमवार ते शनिवार 1 पण मिनिट नाही वाया घालवायचो. म्हणजे असा फायदा व्हायचा की मी 1 दिवस चार्ज व्हायचो आणि परत 6 दिवस तर स्पेंड करायचो. तर ह्या गोष्टीचा मी रेग्युलरली चालू ठेवल्यामुळे मला विशेषतः ग्राउंड बद्दल उलट मला जास्तच छान वाटायचं की ग्राउंड कळायला मिळते. उलट त्या ग्राउंड करण्यामुळे अभ्यास चांगला होतो. हो. नाही म्हणजे एक असं की बऱ्याच मुलांचं राज्यसेवा वगैरे करणार आहे की PSI ला खूप ग्राउंड आहे, अवघड आहे. माझं उलट असायचं की ग्राउंडला मार्क पण असावे, मग मी जास्त ऍडव्हान्टेज घेईल किंवा मला तेवढाच वेळ फिजिकल किंवा करायला भेटतोय. यावेळेसच्या तयारीला एक विषय होता सर की पावसाळा होता नेमका, ग्राउंड ऑगस्ट पहिल्या डेट आल्या त्या आय थिंक ऑगस्टमध्ये होत्या, नंतर शिफ्ट झाले पावसामुळे. तर तो जो स्पॅन होता त्याच्या वेळेस माझे मेन्स पण होते राज्यसेवा 23चे. तर आकाश सर्वदे आता आपले या बॅचला माझ्यासोबत PSI झाले, तर आम्ही दोघं ग्राउंड करायचो. तर ग्राउंडला भेटायचं, मी त्यांना सांगायचो की माझी मेन्स आहे, मला कसं तरी हे करावं वगैरे. त्यातनं नंतर असं झालं की आमच्या जिम अभ्यासिकेतून एक जवळ जिम होती आणि तिथं 2 ट्रेडमिल खूप छान होत्या. म्हणजे आता मी अक्षरशः बऱ्याच PSI जे ऍक्च्युअली करतात त्यांना विशेष वाटेल की या वेळेसच्या ग्राउंडला आम्ही ग्राउंडवर गेलोच नाही कधी. कारण मी दिवसभर त्यांना आकाश सरांनी सांगितलं होतं की मला अभ्यास करायचा आहे, मलाही मेन्स पण नाही जाऊन द्यायचे. तर मग मी काय करायचो, 7-8ला लायब्ररीत यायचो, सकाळी दिवसभर पूर्ण अभ्यास करायचो आणि संध्याकाळी 6:30च्या आसपास त्यांना मी सांगायचो की मी जॉईन होईल, तेवढं माझ्यासाठी ऍडजस्ट करा. तर मग आम्ही सोबत 6:30ला रनिंग चालू करायचो, त्याच्यानंतर पाऊण तास वगैरे आम्ही ट्रेडमिलवर पळायचो आणि नंतर मग स्ट्रेचिंग वगैरे. तर पूर्ण जो काही या वर्षीचा हे होता रनिंगचा
पुलअप्सचा सराव असेल बाकीचा आम्ही जिम मध्येच करून घेतला. बरोबर, स्टॅमिना बिल्ड करण्यावर फोकस होता आणि त्यातून मग फिजिकल आम्ही स्वतःवरती एक आत्मविश्वास ठेवला होता की जे काही बाहेर पळतायत म्हणजे ग्राउंडवरती वगैरे असं वाटायचं की ते पळतायत आपल्याला कदाचित तिथं परफॉर्म नाही व्हायचं, पण आम्ही एकमेकाला असा आत्मविश्वास द्यायचो की होणार आहे, म्हणजे आपण ती इथं पळतोय तर तिथं करून दाखवू. बरोबर आहे. खूप चांगल्या पद्धतीने ते पण आता मुद्दा कव्हर केला आपण. आता या सगळ्या प्रोसेस आता यश आलेलं आहे. हो सर. बरोबर, यश मिळवून आता या सगळ्या म्हणजे जे काही कष्ट केलंय, जी मेहनत केली आहे त्याचं आता एक सेलिब्रेशन सुरू आहे. मग आता इथून पुढचे काय प्लॅन आहे? कारण या सेलिब्रेशनमुळे कुठेतरी आता विसावा घ्यायचा आहे की आता पुढे अजून काही मोठं स्वप्न बघितलंय? नक्कीच नाही सर, विसावा तर नाही, एक पायरी समजतो मी की अजून आधार भेटलेला आहे. यश मिळणं नक्कीच म्हणजे हे पण छोटं यश नाहीये माझ्यासाठी. बरोबर, म्हणजे अगदी सामान्य परिवारातून आल्यामुळे माझ्यासाठी हे सुद्धा मोठे. पण मी आता सुद्धा दिलेले आहे, मेन्स दिलेले आहे आणि त्याच्या मुलाखतीची तयारी चालू करतोय आणि 2024ची जी प्रिलिम्स येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा पूर्ण तयारीने अभ्यास करतोय सध्या. क्या बात आहे, तिथे सुद्धा नक्कीच तुम्हाला उज्ज्वल यश मिळू. हो सर. ठीक आहे. थँक्यू. तर आता जाता जाता या मुलाखतीच्या आपण अंतिम टप्प्याकडे आलोय. तर आता जो धीरज सारखा एखादा ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे ज्याच्या आईवडिलांचे किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी ही हालाकीची आहे, तर त्यानं निर्णय घेतला समजा स्पर्धा परीक्षा करायची आहे, तर त्यानं कोणती जाणीव सोबत ठेवली पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याला मोटिवेट राहिलं पाहिजे? सर नक्कीच याच्यामध्ये जो कोणी आता सुरुवात करेल त्याने एकतर स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घ्यावा आणि किती वर्ष देणार आहे, 1 वर्ष 2 वर्ष किंवा 3 वर्ष, आणि त्याच्यात तो जो काही तयारी करणार आहे ती किती परिपूर्ण असली पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष पाहिजे. नाहीतर कसं होतं की सुरुवात करतो आपण खूप जोशाने आणि नंतर हे होऊन जातो की रिझल्ट नाही आला किंवा वेळ गेला. तर बऱ्याच मुलांचं असं होतं की खूप जास्त अभ्यास करतात सुरुवातीला, नंतर एकदम इकडं परिस्थिती अशी असते की काही गोष्टींमध्ये वाद जातं आणि रिझल्ट येत नाही. नक्कीच मी असं विद्यार्थ्यांना जे काही करतायत नवीन त्यांना सल्ला देईल की एक्झाम बद्दल खूप चांगली माहिती घ्या. आपल्या पुढं म्हणजे एक असतं की आपला जो कोण प्रतिस्पर्धक आहे त्याची म्हणजे चांगली माहिती असावी. असं म्हणतात की युद्धाच्या भाषेत कसं शत्रूची माहिती असलं तर निम्म युद्ध तिथं जिंकलं जातं. तर आपला शत्रू न म्हणता एक प्रतिस्पर्धी म्हणता येईल आयोगाचा जो पेपर येणार आहे की तुम्ही त्याची खूप चांगली माहिती करून घ्या की कसे प्रश्न असतात, कशा एक्झाम होतात, जुनी मुलं, कारण इथं आल्यानंतर असं नाही की सगळे फ्रेश येऊन कॉम्पिटिशन करणारे, ऑलरेडी त्या क्षेत्रात खूप चांगला अभ्यास असणारे कॉम्पिटिटर आहेत, त्यांच्याशी सुद्धा स्पर्धा करून त्यांना मागं टाकून तुम्हाला यश मिळवायचं. तर या गोष्टीमध्ये सगळा काही प्रयत्न असेल, आर्थिक परिस्थिती नसेल तर खूप साऱ्या संस्था मदत करणार आहेत, तिथं तुम्ही अप्रोच व्हा, एक्झामची माहिती घ्या, सेल्फ स्टडी केला तरी चालेल, पण तो असा नसावा की त्याला दिशा नसावी, दिशा योग्य असावी. ती फक्त क्लासेसमधून कोणीतरी जे करताय त्याच्यातून असावी. मी म्हणतो की मी तर आता सध्या असं सांगतो की एखादा चांगला क्लास असेल तर नक्की अप्रोच करा, कारण ज्या चुका आम्ही केल्या, मी आता बरेच गोष्टी ट्रायल आणि एरर मधून शिकलो की आधी चूक करायची, दुसऱ्या अटेम्प्टला त्याच्यात खूप वेळ गेला, 9 वर्षाचा हा सगळा प्रवास, खूप जास्त वेळ गेला माझा. तर मी नक्कीच सजेस्ट करेल, आकाश सरांचं उदाहरण देईल मी ह्या बाबतीत की त्यांनी 12वी 11वीलाच ठरवलं होतं की मला PSI व्हायचंय. त्यांनी ग्रॅज्युएशन झालं तसे ते आमच्या संपर्कात आले, आम्ही ऑलरेडी मेन्स दिल्या होत्या, त्यामुळे ते जास्त स्वतः काही करायचेच नाही. ते जसं सांगितलं की टेस्ट सोडव लगेच टेस्ट सोडवायला बसायचे, हे पुस्तक वाचू नका, हे पुस्तकातले एवढे चॅप्टर वाचा, ते फॉलो करायचे. आणि ज्यावेळेस आम्ही लास्टला सिलेक्ट झालो ते सुरुवातीच्याच अटेम्प्टला सिलेक्ट झाले. तर असं पण असं की आपल्या सोबतचे जे कोण सिनियर आहेत ते मार्ग दाखवणारे आहेत का आणि बरोबर मार्ग दाखवणारे आहेत का हे ओळखावं. बरोबर. आणि त्या दिशेनं एखादा जर तुम्हाला विश्वास वाटला की हे आपल्याला मार्गदर्शन, जो कोण गुरु, तुम्ही जसं म्हणता की गुरु असा मेंटॉर, तो जर मेंटॉर खूप चांगला मार्गदर्शक योग्य दिशा दाखवणार असेल ना तर त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. वा, क्या बात आहे. तर एक दिशादर्शक असा ठरणार हा पॉडकास्ट ठरणार आहे आणि महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आता PSI होण्याचं स्वप्न बघतील त्यांच्यासाठी नक्कीच यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यासाठी तुमचे थॉट्स शेअर केल्याबद्दल धीरज खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व टीमकडून, टीम इन्फिनिटीकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.